सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू आणि सन्माननीय प्रेक्षक वर्ग सर्व, ठराव क्रमांक 34वर चर्चा चालू असताना या ठिकाणी पावसाळ्याच्या अनुषंगाने नाले व गटर डिसल्टिंग व साफसफाईच्या अनुषंगाने बोलत असताना एक चर्चा सध्या ठेकेदारांमध्ये चालू आहे की मागच्या वर्षाच्या कामामध्येच ह्या वर्षाचे काम करून घेण्यासाठीचा प्रयत्न प्रशासनाकडनं चालू आहे. हे खरं आहे का? आणि त्यांच्याकडनं मागच्या वर्षाचं पेमेंट त्यांना दिलेलं नाही आहे आणि त्यांच्याकडनं तुम्ही काम करून घेताय, त्यांनी का म्हणून काम करावं? मागच्या वर्षी त्यांचं काम पूर्ण झालं असेल तर त्यांना त्याचं पहिले पेमेंट करावं आणि ह्या वर्षाचं काम त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्यावं. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सानपाडा, ज्याला आम्ही सोनखार नावाने ओळखतो, ज्यामध्ये टोटल 9 सेक्टर येतात, अशा 9 सेक्टरमध्ये पाणी जे आहे ते सेक्टर 19च्या ठिकाणी केसर सॉल्टर नावाची बिल्डिंग आहे. पूर्ण 9 सेक्टरचं पाणी हे तिथून वाया समुद्राकडे जात असतो आणि त्याच भागामध्ये सध्याच्या स्थितीला तिथं नाला पण नाही आहे आणि पाणी जाण्यासाठी वारंवार दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर तिथं चर खोदावी लागते आणि त्याच्यानंतर मग तो जुईनगरवरून येणाऱ्या त्या नाळ्याच्या इथं पाणी जातो आणि तिथून तो समुद्राकडे जात असतो. महापालिका दरवर्षी विनाकारण ते काम करण्यापेक्षा एकदाच त्याचं नाल्याचं काम काढलं, नाला बनवून घेतला, समुद्राकडे तो पाणी वळतं केलं तर कदाचित आमच्याकडं पाणी साचणार नाही. ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या नाल्याची परिस्थिती खराब असते, त्यामध्ये गाळ साचलेला असतो, कचरा साचलेला असतो, त्याच्यामुळे पाणी तिथून जात नाही आणि म्हणून मग तिथं भरपूर पाऊस पडला की तिथं आम्हाला स्वतःहून JCB तिथं न्यावी लागते. JCBने तिथं पाणी गाळ काढावं लागतो, तेव्हा तिथला पाणी हा निघून जातो. आणि म्हणून मी आमच्या वार्ड क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 18 मधील सेक्टर 1, 13 ते 9, 19 सेक्टरमधल्या लोकांची भावना आहे की त्या ठिकाणी सगळं नियोजन असताना त्या ठिकाणी का म्हणून आपण तिथं नाला अजूनपर्यंत तयार केलेला नाही, तर त्या ठिकाणी तो नाला तयार करण्यात यावा. आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला, घरत साहेबांनी त्या बाबतीत उल्लेख केला, वासी सेक्टर 17 आरंजा कॉर्नर येथील APMC आणि सेक्टर 17 आरंजा कॉर्नरच्या इकडचा जो नाला आहे, तिथली परिस्थिती जर आपण सगळ्यांनी समजून घेतली ना, तर खरोखर आपण तर सगळेच जण त्या रस्त्यावरनं आपण नेहमी येता. आपण बघत असाल तर तिथं ज्या वेळेस भरती असते, भरतीच्या वेळेला तिथलं पाणी हा रस्त्यावर येताना आपण बघितलेलं आहे. स्वच्छ भारत अभियान आलं का बरोबर त्या ठिकाणी नाल्याच्या कॉर्नरला त्या ठिकाणी लाल माती टाकली जाते, लॉन लावला जातो, मोठी झाडी पण उगवतात आणि तिथली 12ही महिने त्या सेक्टर 17 मधले जे नागरिक आहेत ते दुर्गंधीपासून त्यांना सामोरं जावं लागतं, दुर्गंधी घेत त्यांना त्या ठिकाणी राहावं लागतं. आम्ही शेवाळे मॅडम, प्रीती भगत, आम्ही प्रचाराला फिरत असताना सेक्टर 17 मधली एक पण कंप्लेंट नाही, फक्त आणि फक्त त्या नाल्यामधून येणारी दुर्गंधी संदर्भात वारंवार त्या ठिकाणी लोकांची तक्रार आहे. मला एक समजत नाही, सेक्टर 17 सारख्या त्या ठिकाणी त्या नाल्यामध्ये जो पाण्याचं जर लेवल जर आपण बघितली, आजही त्या पाण्याचे लेवल रोडच्या बरोबरीला आलेले आहे. मग गाळ आपण काढतच नाही का तिथला? आणि गाळ न काढण्याचं कारण काय? तिथं जर समजा मँग्रोव्ज नाही, तिथं फक्त शोभेसाठी आपण तिथं झाडं लावतो, लाल माती टाकतो, लॉन लावतो, पण तो प्रॉपर त्याच्यातनं आता सभागृह नेते साहेबांनी ऑलरेडी नाला विजन आणले, मी तुमच्या मनापासून आभार मानतो. नाला विजन अंतर्गत सेक्टर 17 येथील नाला त्या ठिकाणी त्याला तलावाचं लुक आलं पाहिजे. त्याच्या चारी बाजूला म्हणजे आता APMCच्या साईडला जर तुम्ही बघाल, ज्या ठिकाणी गोकुल डेअरी आहे त्या ठिकाणी कशी झाडं वाढलेत, कसाही कचरा साचलेला आहे, तिथं बघायलाही कोणी जात नाही, साफसफाई करायलाही कोणी जात नाही. त्याला स्वरूप हे तलावाचं स्वरूप आलं पाहिजे बरोबर. म्हणजे नाला विजन अंतर्गत ज्या ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये पाणी जाण्यासाठीची व्यवस्था, तिथं परत गाळ साचणार नाही त्याच्यासाठी कुठली बॅरिकेडिंग करता येईल का? कारण जो नाला आहे त्या नाल्याला समुद्राचं पाणी त्याच्यामधून जात असतं आणि म्हणून माझी सेक्टर 17च्या नाल्याच्या संदर्भात म्हणजे शेवाळे मॅडम त्या दिवशी पोटतोडकीने बोलत होत्या, कारण त्यांना लोकांसमोर सामोरं जावं लागतं, लोक त्यांना विचारत असतात. आता त्या प्रभागाचं नेतृत्व प्रीती भगत, उपमहापौर दशरथ भगत साहेब, शेवाळे मॅडम, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतोय आणि सर्वांची त्या ठिकाणी ओरड आहे.
अतिशय वाईट परिस्थिती त्या नाल्याची आहे. आणि मी जसं मगाशी उल्लेख केला, भरती असल्यानंतर जर पाणी रस्त्यावर येत असेल तर त्याचा गाळ आपण काढला पाहिजे. तिथं जर घाण साचत असेल तर घाण समोरच्या साईडला, या साईडला आपण काढतो पण त्या साईडला काढतच नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी होल्डिंग पॉईंटच्या संदर्भात पण उल्लेख केला. आपल्याला माहिती आहे की मी बजेटच्या संदर्भात पण मी उल्लेख केलेला होता. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून जर समजा आपण मान्सून पूर्व तयारीसाठी विशेष निधी जर आपण घेतला तर आपल्या शहरातल्या 11 होल्डिंग पॉईंट आहेत. 11 होल्डिंग पॉईंटमध्ये आपण व्यवस्थित त्याचं नियोजन करून त्याच्यावर खर्च करू शकतो. CBD सारखा परिसर असेल किंवा ऐरोली सारखा परिसर असेल, त्या ठिकाणी जर पूर परिस्थिती निर्माण होणार असेल तर त्या ठिकाणी आपण शासनाकडून, या आपत्ती व्यवस्थापनाकडून, राज्य शासनाकडून निधी घेऊन त्या ठिकाणी आपण ते साफसफाई केलं पाहिजे, तिथला गाळ काढला पाहिजे आणि परत त्या विभागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन शासनाकडे अर्ज करून तिथून निधी उपलब्ध कसा होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी पुन्हा एकदा या ठरावाच्या निमित्तानं, पावसाळा पुढच्या महिन्यातच चालू होणार आहे आणि त्याच्या अगोदर सभागृह नेते साहेबांनी हा विषय घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।